या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये आता ही स्ट्रॉंग रूम उघडली गेलेली आहे। आज पश्चिम बंगालमध्ये ही खरं तर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी ही स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेली आहे। या मतपेट्या ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवल्या जातात ती स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आली आहे। अगदी काही वेळातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पश्चिम बंगालमधील ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। मतपेट्या ज्या ठिकाणी सुरक्षित ठेवल्या जातात तेथील ही स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेली आहे आणि आता अगदी काही वेळातच पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल। पश्चिम बंगालमधील ही निवडणूक मात्र यंदाची चुरशीची ठरणार आहे। एका बाजूला ममता बॅनर्जी तर दुसऱ्या बाजूला भाजप। नक्की कोणाची सत्ता येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास ज्या मतपेटा या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत ती स्ट्रॉंग रूम आता या ठिकाणी उघडली गेलेली आहे। अगदी काही वेळातच आता मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होईल। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जींचं सरकार येणार की यावेळी भाजप येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पश्चिम बंगालमधील ही दृश्य स्ट्रॉंग रूम या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी या मतपेट्या सुरक्षित ठेवल्या जातात ती स्ट्रॉंग रूम आता उघडण्यात आलेली आहे। अगदी काही वेळातच मतमोजणीला देखील सुरुवात होईल। या मतमोजणीत खरं तर ममता बॅनर्जींचं तसंच भाजपचं भविष्य बांधलं गेलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।